नगरपरिषद निवडणुकांच्या रणधुमाळीचा निकाल आज जाहीर झाला असून रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी वेगवेगळी राजकीय समीकरणे पाहायला मिळाली आहेत। श्रीवर्धनमध्ये भाजप राष्ट्रवादी युती विरुद्ध उबाटा शिंदे गट, महाडमध्ये भाजप राष्ट्रवादी विरुद्ध शिंदे गट, रोह्यामध्ये भाजप शिवसेना युती विरुद्ध राष्ट्रवादीचा एकाला चलो, तर मुरुडमध्ये उबाटा राष्ट्रवादी शेकाप युती विरुद्ध शिंदे सेना व काँग्रेस अशी चुरशीची लढत रंगली होती। जाहीर झालेल्या निकालात श्रीवर्धन नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व सिद्ध करत एकूण 17 नगरसेवकांचा विजय मिळवलाय। उबाठा गट 2, शिंदे सेना 3 तर भाजप 2 जागांवर विजयी ठरले। या निवडणुकीत म्हसाळा तालुक्याचे माजी वनक्षेत्रपाल श्री बाळकृष्ण गोरनाक यांनी श्रीवर्धन पाखारी प्रभागातून नगरसेवक म्हणून दणदणीत विजय मिळवलाय। बाळकृष्ण गोरनाक यांनी वन विभागात वनक्षेत्रपाल पदावर कार्यरत असताना उल्लेखनीय कामगिरी बजावत अनेक पुरस्कार मिळवले। जनहिताच्या प्रश्नांवर ठाम भूमिका आणि कार्यक्षम प्रशासनामुळे त्यांची ओळख रायगडची बुलंद तोफ अशी होती। त्यांनी केलेल्या जनहिताच्या कामांची पोच पावती देत श्रीवर्धन पाखारी विभागातील जनतेने मतदानाच्या माध्यमातून त्यांना खऱ्या अर्थाने आशीर्वाद दिलाय। या विजयाबद्दल बोलताना बाळकृष्ण गोरनाक यांनी विभागातील सर्व मतदारांचे तसेच खासदार सुनील तटकरे यांनी आदित्य तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांचे आभार मानले। सर, जनतेने आपल्यावर जो विश्वास दाखवलेला आहे तर आपण नक्की याचं श्रेय कुणाला देणार आहात? मी माझ्या सर्व प्रभागामधील सर्व भरनाथ पाकाडी, दक्षिण विभाग भरनाथ पाकाडी, बुडण पाकाडी, चौकोर पाकाडी, होली मोल्ला आणि सर्व गांधी मैदान, इंदिरानगर इथल्या सर्व माझ्या बंधू आणि भगिनींना सगळे माझं जे श्रेय आहे निवडणुकीचं त्यांनाच तो विजय मी बहाल करतो। आणि त्यांनी जे सहकार्य केलं त्याच्यामुळे आम्ही निवडून आलो। त्याच्यामुळे ज्या लोकांच्या ज्या काही आकांक्षा आहेत त्या आम्ही 1000% पूर्ण करणार। आणि माझ्या प्रभागमधील सर्व जे कार्यकर्ते आहेत त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली। त्याच्यामध्ये तरुण असतील आणि सर्व युवक प्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक आणि सर्व वयोवृद्ध लोकांनी सहकार्य केल्यामुळे आज आम्ही दोन्ही उमेदवार विजयी झालेले आहोत, याचा मला अभिमान वाटतो। थँक्यू सर। मराठी न्यूज साठी कोकण विभागीय संपादक निलेश लोखंडे, श्रीवर्धन।